लाडकी बहीण योजनेसाठी नंदुरबारमधल्या सर्वच तहसील कार्यालयामध्ये आजही तोबा गर्दी दिसून आली आहे। या योजनेसाठी दिलेली 15 तारखेची मुदत वाढवून मिळण्याची मागणी अनेक लाभार्थी करताना दिसून येत आहेत। मुळातच या योजनेसाठी डोमेसाईल आणि उत्पन्नाचा दाखल्याची अट टाकली आहे। तिची इतक्या अल्पावधीत पूर्तता होणं शक्य नसल्यानं अनेक नागरिकांचं म्हणणं आहे। मध्य प्रदेशमध्ये ही योजना देताना आधार कार्डवरील पत्ता आणि बँक पासबुक हे आधार धरण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील या योजनेसाठी आधार कार्डवरील रहिवासी पत्ता पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याची मागणी अनेकांनी केली आहे। अशातच योजनेच्या साईटला तांत्रिक अडचण येत असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात असल्यानं सायबर कॅफेसह नमस्कार, मी तुषार गोसावी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस। या ठिकाणी आमचं या शासनाला एकच कळकळीची विनंती की आपण लेक लाडकी ही जी स्कीम आपण चालू करणार आहात, तर ही स्कीम चालू करताना आपण काही कागदांची पूर्तता ही सांगितलेली आहे। त्यात प्रामुख्याने डोमासाईल आणि उत्पन्नाचा दाखला। या ठिकाणी मी आपल्याला एक नम्रपणे सूचित करतो की जो डोमासाईल हा डॉक्युमेंट्स आहे, हा आमच्या गरीब महिलांजवळ त्यांना LC सापडणार नाही। जसं MP मध्ये आधार कार्डवर आपण ती योजना चालू केलेली, तशी आपण ती चालू करावी। आणि उत्पन्नाचा दाखला आणि डोमासाईल हा 8 दिवसाने भेटतो। त्यातल्या त्यात साईटचा मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी वारंवार आम्हाला निदर्शनास आलेला आहे। तर मी या शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो की आपण जे 15 तारीख आपण मुदत दिलेली आहे, ती मुदत आपण वाढवून या ठिकाणी द्यावी, जेणेकरून या जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील ज्या महिला असतील, ज्या भगिनी असतील, यांना कुठेतरी या योजनेचा फायदा होईल अशी मी आपणास विनंती करतो। आणि जी डॉक्युमेंटची आपण जे डोमासाईलचं आहे प्रामुख्याने, ते आपण कुठेतरी त्या ठिकाणी आधार कार्डवर करावे ही आपणास नम्र विनंती। धन्यवाद। नमस्कार, मी नवल रमण आयरे, राहणार कोंडावर, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। इथून जवळजवळ तहसील कार्यालयाहून 20 ते 25 किलोमीटर आमचं गाव आहे। या अशा साधारण व्यक्तींना इथं यायला कमीत कमी 200 रुपये लागतात। तिथं रांग कमीत कमी 2 तास उभं राहून सुद्धा नंबर लागत नाही। त्यातल्या त्यात कागदपत्रही पूर्ण होत नाही आणि साईट ही 15 दिवसाची दिलेली आहे। त्याच्यामुळे कुठलाही जी योजना आहे ती पूर्ण होण्याची शक्यता कमी दिसते। परंतु जर व्यवस्थित यांनी वेळ वाढवली किंवा कागदपत्राची पूर्तता कमी केली किंवा समजून त्यांना ॲडजस्ट केली, जसं MP मध्ये फक्त आधार कार्डवर आणि पासबुकवर गेली, पण हे डोमासाईल काढण्यासाठी आणि उत्पन्न दाखला काढण्यासाठी सर्व्हर साईट चालत नसल्यामुळे 15 दिवस सांगताय। मग ती योजनेचा लाभ गरीब जनतांना मिळणार नाही। आणि खास करून आदिवासी व्यक्तींकडे काही जन्म दाखला किंवा LC नाही, तर मग त्यांना हे सर्व योजनांचा लाभ घेता येणार नाही। म्हणून मी सरकारला विनंती करतो की या योजनेसाठी, या जनतेसाठी त्यांनी थोडंसं ॲडजस्टमेंट करून कागदांची पूर्ततामध्ये काहीतरी सवलत द्यावी, नाहीतर मग मुदत वाढून 1-1.5 महिना तरी करावी। धन्यवाद। तहसील कार्यालयामध्ये गर्दी कमी होण्याचं नाव घेत नाहीये। नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क, प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल, AC डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे, फिश बघण्यास विसरू नका। सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा। चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूल, स्टेशन रोड, अहमदनगर। वेळ दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत।